निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा बुरखा फाडणारी माहिती समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य। 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा समोर। संजय दिना पाटलांची मतदारसंघामध्ये शून्य कामगिरी। देशमुखांचे 18 कोटींपैकी फक्त 1 कोटी 42 लाख खर्च, तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांचे 18 कोटी अखर्चित निधीचे कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांच्या सुस्त कारभाराचा पर्दाफाश। 15 कोटींचा निधी दिला, तो सुद्धा यांना वापरता आला नाही। नवीन गटामध्ये गेल्यानं आता यांना निधी नाही, ठेकेदारी मिळणार। संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खुचकटोला। कामं मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात। चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात। निधीच्या आरोपांवरून खासदार संजय देशमुखांचं उत्तर। महाराष्ट्रामध्ये राजकारण म्हणजे पैसा फेक, तमाशा दे। एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षामध्ये आणलं, संजय राऊतांची टीका। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर। ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवर आशय। ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेमध्ये वाढ। आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार। शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय तणावामुळे पोलिसांची खबरदारी। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेना भवन उभं राहणार। नवीन सेना भवनासाठी जागेचा शोध सुरू। पीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी। सूत्रांची माहिती, मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून प्रयत्न। केळीबाग नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची आज तातडीची बैठक। आज दुपारी विधान भवनात आढावा घेणार। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचं मोठं नुकसान। पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली। मतं ग्रामीण भागातील की शहरातील? स्थानिक नेत्यांकडे विचारणा। अतुल लोंढेंच्या पराभवानंतर हायकमांडकडून दखल। सूत्रांची माहिती। खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी। उमेदवार मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का? चौकशी व्हावी, धानोरकरांची हायकमांडकडे मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवं बळ। विभागीय आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती। विजय वडेट्टीवारांसह राजेश अड्डर यांना तात्पुरता दिलासा। मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। मवियाच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते मार्गदर्शन करणार। प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये अखेर सक्रिय। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। पावसाच्या सरींमुळे हवामानात सुखद गारवा। विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपुरात वादळी पावसाची शक्यता, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट। पुढील 24 ते 48 तासात राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। मुंबईत पाण्याची समस्या गंभीर। मुंबईतील 7ही धरणांमध्ये फक्त 8% पाणीसाठा शिल्लक। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कमी पावसाच्या शक्यतेमुळे आयुक्तांकडून कृत्रिम पावसाचा पर्याय। जालन्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 61 गावं, 32 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू। पावसाअभावी गावं तहानलेली। अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी तातडीच्या सुनावणीला अलाहाबाद हायकोर्टाचा नकार। प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्याचं कोणतेही कारण नाही, कोर्टाचं निरीक्षण। होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताची